लव्ह मॅरेज करण्याच्या विचारात आहात तर जरा थांबा, कारण आता मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी असं नाही होणार आहे। आता साथिया चित्रपटासारखं गपचूप लग्न करता येणार नाही, कारण लग्नाची नोटीस आता थेट पालकांच्या मोबाईलवर येणार आहे। यामुळे घरच्यांना न सांगता किंवा चुपचाप लग्न करण्याचा मार्ग आता कठीण होणार आहे। सरकारने विवाह नोंदणी कायद्यातील तरतुदींमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केलाय। आता नव्या प्रक्रियेनुसार अर्जदार जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावं लागेल। त्यामध्ये पालकांना विवाहाबाबतची माहिती दिल्याचा अगदी स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक असेल। त्याचबरोबर आई वडिलांचं ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल। कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून संबंधित पालकांना 10 कामकाजाच्या दिवसात एक इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात सूचना पाठवली जाणार। पण हे सगळं कुठे होतंय? तर हे होतंय गुजरातमध्ये। या बदलाचा उद्देश पारदर्शकता वाढवणं आणि कौटुंबिक वाद टाळणं असा दावा गुजरात सरकारचा आहे। आणि या प्रस्तावावर सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू झाली। पण काही जण याला कुटुंब व्यवस्थेला बळ देणारा निर्णय म्हणतायत, तर काहींच्या मते हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो। तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं? आणि गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही हा प्रस्ताव आणावा का? नक्की सांगा।